आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर निर्लज्जपणे वक्तव्य करणाऱ्या, त्याचं नावही घेण्याचे पृथ्वी तलावरती एकही असा शब्द नाही की त्याला आम्ही उच्चारू. आम्ही सर्व महिला अशा या नालायक माणसाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. लोकनेते राजाराम बापूंबद्दल बोलताना, अरे गाढवा, तुला त्यांच्याबद्दल काय माहित आहे? तू ज्या भूमीतून जन्माला आलास त्या जत तालुक्यात लोकनेते राजाराम बापूंनी आपला पूर्ण देह झिजवला आहे. विकासाचा डोंगर त्यांनी तिथे उभा केला आहे. आणि ज्या बाईचे मंगळसूत्र तू चोरलेस ना, अरे त्याच बाईचा तुला जन्मशाप आहे. म्हणून तू बिन लग्नाचा गाढव म्हणून अजूनपर्यंत मिरवत आहेस. अरे तुझ्या बरोबर बोलताना जे तुझ्या आसपासची जी टवाळकी होती ना, त्यांचाही मी तीव्र शब्दात निषेध करते. आणि तुझा बिन लग्नाच्या गाढवाचा मी तीव्र तीव्र शब्दात निषेध करते. आमदारकीचा राजीनामा एवढी हिंमत असेल तर आमच्या वाळवा तालुक्यात ये आणि साहेबांना काय म्हण, आम्ही महिला मंडळ तुला नाही चसल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या हातात बांगड्या घालून तुझी मिरवणूक आमच्या वाळवा तालुक्यात काढल्याशिवाय राहणार नाही. तुझा निश्चित शब्दात निश्चित करत आहोत आम्ही. आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. आमदारच जर असे विचित्र वागायला लागले तर जनतेनं काय बोध घ्यायचा? तरुण पिढीनं काय घ्यायचा? तरुण पिढीनं काय बोध घ्यायचा? हे अत्यंत असंस्कृतपणाचं लक्षण आहे. जे विचारवंत ज्यांनी लोकनेते राजाराम बापू यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह विधान केलेले आहेत, त्या गोपीचंद पडळकरचा आम्ही राजीनामा मागतोय आणि तो सरकारनं घेतलाच पाहिजे. आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय. आमच्या या वाळवा तालुक्यातून जयंत पाटील साहेबांबद्दल त्यांनी वाक्य घेतलेले आहेत. माफी मागून नाही तर त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे. या शब्दात मी त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करते. धन्यवाद. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आजच्या या गद्दारांच्या दुनियेमध्ये निष्ठावंतांचा एकच तारा आहे आणि तो म्हणजे जयंत ध्रुव तारा. सत्तेच्या तुकड्यासाठी या पक्षातनं त्या पक्षात फिरणाऱ्या या अनाजी पंथाच्या अवलादीचा, या गोप्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी या ठिकाणी बसलेलो आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुमताई या वाळवा तालुक्याचे भाग्य विधाते आहेतच, पण या महाराष्ट्राची विठू रखमाई म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. आणि अशा आई वडिलांच्या पोटी जन्मलेले आमचे साहेब हे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत, खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान आहेत. आणि अशा सुसंस्कृत शांत संयमी नेत्यावर जर कोण आपला TRP वाढवण्यासाठी, स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीकरांचे पाय चाटण्यासाठी जर कोण अशा पद्धतीचं घाण बोलत असेल तर या वाळवा तालुक्यातील रणरागिणी, या वाळवा तालुक्याच्या वाघिणी गप्प बसणार नाहीत. आज आम्ही इथे इस्लामपुरात रस्ता रोको केलाय, आज आम्ही इस्लामपूर बंद केलंय, पण 22 तारखेला आम्ही सांगलीत येतोय. आणि 22 तारखेला सांगलीत आल्यानंतर सुद्धा जर तू माफी मागणार नसशील तर जत मध्ये येऊन या वाळवा तालुक्याचा धाक आणि हा वाळवा तालुका काय आहे ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कारण जयंत पाटील साहेब हे आमचे भाऊ आहेत. या तालुक्याच्या जनतेनं तर हाताच्या फोडासारखं जयंत पाटील साहेबांना जपलेलं आहे आणि साहेबांनी तितकंच प्रेम या तालुक्यातील जनतेला दिलेलं आहे. म्हणून साहेब, तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त इशारा द्या, या फक्त माय माऊली जाऊन त्या गोप्याचा करेक्ट कार्यक्रम करून येऊ. फडणवीस साहेबांनी एवढीच विनंती करायची आहे की त्याचा राजीनामा घ्यावा आणि असला आंबा नासका करंडीतनं बाहेर उचलून टाकावा, हीच माझी नम्र विनंती आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.